बोर्ड एक्झाम झाली, त्यामध्ये मार्क्स पडले, मग काही विद्यार्थी पडलेल्या मार्कांना खुश नाही आहेत, काही जणांचा ग्रुप क्वालिफाय होत नाही आहे, काही जण फेल झालेत, किंवा ज्यांचा ग्रुप क्वालिफाय होत नाही त्यांना एक वेगळाच विषय म्हणजे आयटी किंवा बायफोकल ठेवायचा, असे सगळे प्रश्न आहेत. मग ती एक्झाम दिल्यानंतर त्याचा रिझल्ट लागणार आणि मग आम्ही ऍडमिशनला प्रोसेससाठी कसं जाणार आहे हे डाऊट्स आहेत. तर हे कोणत्या ना कोणत्या कारणानं बरेच विद्यार्थी एक्झाम द्यायला लागलेत. मग जुलैमध्ये एक्झाम दिली तर त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे? ऑगस्टमध्ये. ठीक आहे, मग ऑगस्टमध्ये रिझल्ट त्याचा लागल्यानंतर मग आम्ही ऍडमिशनला कसं जाणार हा डाऊट होता. तर पहिला पॉईंट सांगतो की जे क्वालिफाईड आहेत म्हणजे ज्यांचा ग्रुप क्वालिफाय झालाय, मग ते इंजिनिअरिंगसाठी असतील, फार्मसी असतील किंवा बीएससी ऍग्री वगैरेसाठी असतील, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांनी ऍडमिशनसाठी चला. रिझल्ट लागला, आता तुम्ही एक्स्ट्रा मार्क्स साठी गेला, तो रिझल्ट कशासाठी पाहिजे तुम्हाला? कॅम्पस प्लेसमेंट किंवा गव्हर्नमेंट जॉब साठी पाहिजे. ज्यावेळी तुम्ही तिथे कॅम्पस प्लेसमेंट गव्हर्नमेंट जॉबला अप्लाय कराल त्यावेळी त्या नवीन रिझल्टनं अप्लाय करा. म्हणजे ऑगस्ट मध्ये लागला रिझल्ट आणि तिथं म्हणजे तुम्ही या वर्षीच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये राहणार, हा पहिला पॉईंट. मग तिथं काही अडचण नाही आहे. दुसरा पॉईंट, जे विद्यार्थी डिस्क्वालिफाय आहेत म्हणजे ज्यांना कास्ट मध्ये 119 मार्क्स होत नाहीत आणि ओपन मध्ये 134 मार्क्स होत नाहीत, पीसीएम और पीसीबी वगैरे फार्मसी वगैरे चालले असतील, किंवा ज्यात केमिस्ट्री काढून बायफोकल वगैरे पकडून पण होत नाहीत, त्या विद्यार्थ्यांना मात्र ऍडमिशन प्रोसेससाठी जाता येत नाही सुरुवातीला. ऑगस्ट मध्ये रिझल्ट लागला, क्वालिफाय झाले, मग ते स्पॉट राऊंडला ऍडमिशन घेण्यासाठी जाऊ शकतात. आणि स्पॉट राऊंडचा तोटा काय असतो? ज्या सीट शिल्लक राहिल्यात त्या सीटला ऍडमिशन घ्यावं लागणार. आणि मग ते आता कोणत्या कॉलेजच्या सीट राहिल्यात, ते सीट कशा असणार आहेत किंवा ते कॉलेज काय लेवलचं असणार आहे सांगायची गरज नाही, कारण सीट राहतात म्हणजे पकवास लेवलच राहणार आहे. मग आणि तिथं फुल फी भरून आणि ऍडमिशन घ्यावं लागतंय, हा एक तोटा आहे. पण फायदा काय की बाळांनो ह्या वर्षी ऍडमिशन घेऊ शकतात. जे विद्यार्थी फेल झालेत त्याही विद्यार्थ्यांना ऑप्शन तोच राहील, ऑगस्ट मध्ये रिझल्ट येईल, मग तुम्ही ऍडमिशन कॉलेजला जाऊ शकता आणि जिथं ऍडमिशन तुम्हाला मिळतायत तिथं तुम्हाला घ्यावं लागणार, फुल फी मागणार आहेत. फार्मसीसाठी थोडासा एक इश्यू क्रिएट होतो, कारण फार्मसीचे ऍडमिशन हे इंजिनिअरिंग नंतर असतात, म्हणजे चालू होतात फॉर्म भरायला पण ते ढकलत ढकलत पुढे जातं, बरेच इश्यू. कारण का इंजिनिअरिंग वाले फार्मसीला पण ऍडमिशन घेऊ शकतात, सीट राहतात. मागच्या 2 वर्षात केसेसचा इश्यू चालू होते, कोर्टमध्ये केस चालू होत्या त्यामुळे. मग आता हे 3 क्रायटेरिया आहेत, जे क्वालिफाय आहेत ते पहिल्यापासून ऍडमिशन प्रोसेसला जाणार, जे ग्रुप डिस्क्वालिफाय आहेत किंवा फेल आहेत त्यांच्या रिझल्ट नंतर जाणार आणि ते स्पोर्ट राऊंडला जावं लागेल त्यांना.